नमस्कार. आज आपण एका जुन्या ग्रंथामधल्या काही खास पारंपरिक आरोग्य उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. पण सुरू करण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. ही सगळी माहिती फक्त ज्ञानासाठी आहे. याला कुठलाही वैद्यकीय सल्ला समजू नका. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांना नक्की विचारा. चला तर मग पाहूया काय आहे हे प्राचीन ज्ञान. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो, नाही का? आजार आणि व्याधींशिवाय आयुष्य जगता येईल का? याच प्रश्नावर आज आपण एका प्राचीन दृष्टिकोनातून थोडा विचार करणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या प्राचीन उपायांची एक ओळख करून घेऊ. मग डोळे, नाक, पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी काही उपाय बघू. आणि शेवटी वजन नियंत्रण आणि या सगळ्याचा सारांश पाहू. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, जिथे आपण या प्राचीन ज्ञानाची ओळख करून घेणार आहोत. आपण ज्या ग्रंथाबद्दल बोलतोय ना, त्याचा मुख्य उद्देश आहे की एक निरोगी आणि चैतन्यमय आयुष्य कसं जगावं यासाठी काही मार्गदर्शन करणं. यात दिलेले उपाय हे त्याच मजकुरावर आधारित आहेत. आता वळूया डोके आणि चेहऱ्याशी संबंधित काही उपायांकडे, विशेषतः डोळे आणि नाकाच्या आरोग्यासाठी. आपली दृष्टी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. या मजकुरात डोळ्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी एक खास उपाय सांगितला आहे. चला पाहूया. तर करायचं काय आहे? अगदी सोपं आहे बघा. नागवेलीचं पान म्हणजे आपलं खाण्याचं पान, ते मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. मग हाताने चुरून त्याचा रस काढायचा आणि त्या रसाचा फक्त एक एक थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकायचा. आता हा उपाय साधा वाटत असला तरी त्या ग्रंथामध्ये याचे फायदे खूप मोठे सांगितले आहेत. असं म्हटलंय की यामुळे काचबिंदू आणि मोतीबिंदू टाळता येतो, चष्म्याची गरज राहत नाही आणि दृष्टी एकदम उत्तम राहते. अर्थात हे सगळे त्या ग्रंथात केलेले दावे आहेत. आता याच भागातला पुढचा उपाय पाहूया. नाकाचं हाड वाढणं ही अनेकांसाठी एक त्रासदायक समस्या असू शकते. यासाठी 5 रिठे आणि 1 चमचा सुंठ पावडर 3 कप पाण्यात उकळवायची आहे. पाणी आटून साधारण अर्धा कप झाला की ते कापडातून गाळून घ्यायचं. मिश्रण कोमट झालं की काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं आणि सलग 10 दिवस रात्री झोपायच्या आधी एक एक थेंब नाकपुड्यांमध्ये टाकायचा. आणि या उपायाबद्दल असं म्हटलं आहे की या प्रयोगाने नाकातलं वाढलेलं हाड कायमस्वरूपी पूर्ववत होतं. हा खरंच एक खूप मोठा दावा आहे. चला आता पुढच्या भागाकडे जाऊया. आता आपण बोलणार आहोत पचन आणि हृदयाच्या आरोग्याबद्दल, आपल्या शरीराच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या कार्यांबद्दल. अपचन तशी ही एक सामान्य समस्या आहे, पण झाली की खूप अस्वस्थ वाटतं. यावर एक अतिशय सोपा उपाय या मजकुरात दिलेला आहे. फक्त एक वेलदोडा घ्यायचा आणि त्यातले जे काळे दाणे आहेत ना, ते साधारण अर्धा ते 1 तासाच्या वेळेत एक एक करून हळूहळू चघळायचे आहेत. बस इतकं सोपं आहे. आता आपलं हृदय मजबूत ठेवण्यासाठी आणि ब्लॉकेजेस टाळण्यासाठी काय करता येईल यावर एक नजर टाकूया. या मजकुरातली सूचना अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. रोज सकाळी नियमितपणे लसणाची फक्त 1 पाकळी खायची. आणि ह्या एका छोट्याशा सवयीचा परिणाम म्हणजे हृदयातील ब्लॉकेजेस निघून जायला मदत होते, असं या मजकुरात सांगितलं आहे. पण समजा एखादी आणीबाणीची परिस्थिती आली तर? हार्ट अटॅक आल्यास काय करावं याबद्दलही या मजकुरात माहिती आहे. आता इथे एक गोष्ट खूप गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी. हार्ट अटॅक ही एक जीवघेणी वैद्यकीय आणीबाणी आहे आणि त्यासाठी त्वरित डॉक्टरांची मदत घेणंच सर्वात महत्त्वाचं आहे. पण त्या ग्रंथामध्ये अशा परिस्थितीत एक उपाय सांगितला आहे, तो म्हणजे लगेच 1 चमचा तुळशीच्या पानांचा रस पिणे आणि त्यानंतर 1-2 मिनिटांनी किसलेलं आलं, लिंबाचा रस आणि मीठ यांचं मिश्रण चोखणे. पुन्हा एकदा सांगतो, हा कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही. आणि गंमत म्हणजे असं केल्याने फक्त 5 मिनिटात हार्ट अटॅकचा प्रभाव निघून जाईल, असा एक अविश्वसनीय दावा या मजकुरात केलेला आहे. आता आपण आपल्या शेवटच्या उपायाकडे वळूया, जो वजन नियंत्रणाद्वारे संपूर्ण आरोग्याला मदत करतो असं म्हटलं आहे. यासाठी ताजं ताक घुसळून त्यातून लोणी पूर्णपणे काढून टाकायचं. मग 1 भाग ताक आणि 2 भाग पाणी या प्रमाणात ते एकत्र करायचं आणि हे मिश्रण 1 दिवसाआड प्यायचं आहे. चला तर आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व उपायांचा एक छोटासा आढावा घेऊया आणि एका अंतिम विचाराने आजचा विषय संपवूया. तर आपण पाहिलं की डोळ्यांच्या आरोग्यासाठी नागवेलीच्या पानांचा रस, नाकाच्या हाडासाठी रिठी सुंठाचा काढा, अपचनासाठी वेलदोड्याचे दाणे, हृदयातील अडथळ्यांसाठी लसूण, हार्ट अटॅकसाठी तुळस आल्याचं मिश्रण आणि वजन नियंत्रणासाठी पाणी घातलेलं ताक, असे काही उपाय या मजकुरात सांगितले आहेत. तर मग या प्राचीन ग्रंथातील ही सगळी माहिती पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच उभा राहतो.
आजच्या आधुनिक वैद्यकीय विज्ञानाच्या युगात या पारंपरिक ज्ञानाकडे आपण नेमकं कसं पाहावं, त्याचा उपयोग करण्याआधी त्याची वैज्ञानिक तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं किती महत्त्वाचं आहे यावर विचार करणं गरजेचं आहे. यावर नक्की